काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींना कारणे दाखवा नोटीस। नागरिक नसताना सोनिया मतदार झाल्याच कशा? दिल्ली न्यायालयाने बजावली कारणे दाखवा नोटीस। आरएसएसला देशातील सर्व संस्थांचा ताबा घ्यायचा आहे। लोकसभेमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून हल्लाबोल। राज ठाकरे हाजीर हो, ठाण्याच्या न्यायालयाने बजावली नोटीस। तलवार झळकावल्या प्रकरणी राज ठाकरेंना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश। या व्हिडिओत लपलंय कोण? अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ सार्वजनिक करत मुख्यमंत्र्यांना विचारला सवाल। दानवेंच्या व्हिडिओत दिसणारा माणूस आपण नाही, महेंद्र दळवींनी बालंट नाकारलं। असे अनंत व्हिडिओ आपल्याला यापुढेही दिसतील, आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। नेत्यांचेच नातेवाईक बिनविरोध कसे निवडून येतात? लोकसभेत सुप्रिया सुळेंनी विचारला सवाल। मुख्यमंत्र्यांनी भाजपच्याच आमदाराचे कान उपटले, प्रत्येक बहिणीत लाडकी बहिणीचा उल्लेख नको। शिर्डीमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूचा शिरकाव, आतापर्यंत 16 मृत डुकरांमध्ये आढळला विषाणू। मतपत्रिकेवर मतदान घ्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी। नवाब मलिकांमुळे महायुतीची गोची, महायुतीत लढायचं पण राष्ट्रवादीला मलिकांसोबत कसं सोबत घ्यायचं, वरिष्ठांची चर्चा। रोहित पवार यांच्यासह समर्थक सूर्यकांत मोरेवर विधान परिषदेच्या अवमानाचा आरोप, दरेकरांनी दाखल केला हक्कभंग। सामान्य नागरिकांचं हक्क संरक्षित करणारं पारदर्शी विधेयक म्हणून तुकडाबंदी विधेयकाला आमदार रवी राणा यांचा पाठिंबा। लातूर महानगरपालिकेमध्ये बोगस कर्मचारी भरतीचं चाललंय रॅकेट, नोकरीचं बोगस नियुक्तीपत्र देऊन 30 लाखाची वसुली। संतोष देशमुख हत्येला 1 वर्ष पूर्ण, मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। आता परस्परांचे लोक फोडायचे नाहीत, शिवसेना भाजपानं ठरवलं। फडणवीस शिंदेंची झाली बंद दाराआड चर्चा। फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी सभागृहात चर्चा। हातावरचं हस्ताक्षर महिलेचंच, हत्या नसून आत्महत्याच, मुख्यमंत्री फडणवीसांनी सदनाला दिली माहिती। अज्ञात व्यक्तीची डॉक्टरला मारहाण, साताऱ्याच्या फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयातले डॉक्टर चिडले। ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणारा गजाआड, 1.25 कोटीचा मुद्देमाल हस्तगत, मुंब्रा पोलिसांची कारवाई। तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन, वनभोजन आयोजित करत काँग्रेसनं केला वृक्षतोडीला विरोध।